नमस्कार. आपलं सर्वांचं आपल्या या BRK एज्युकेशन पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाची माहिती इतरांना नक्की शेअर करा. तर आपण या ठिकाणी 11/4/2025ला वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 च्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी निर्गमित केलेलं परिपत्रक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग हे प्रशिक्षण नेमकं कोणासाठी आहे? ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे? प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत? ईमेल कोणता असावा? मोबाईल नंबर कोणता द्यावा? अशी सगळी जी माहिती आहे आपण ह्या परिपत्रकामधून आपण सविस्तर पाहणार आहोत. आपण जर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ती इतरांना काय करा, नक्की शेअर करा. तर बघा 11/4/2025ला हे शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि हे परिपत्रक राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षण अधिकारी मुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि प्रशासन अधिकारी मनपा नगरपालिका सर्व, अशा सर्वांना हे काय केलेलं हे शैक्षणिक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर बघूया आपण सविस्तर माहिती या ठिकाणी पुढे एकंदरीत पाहूया. तर विषय आहे बघा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत. म्हणजे जे प्रशिक्षण होणार आहे हे शैक्षणिक वर्ष 2025-26 या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला आणि नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर बघूया आपण आता सविस्तर इथं काही संदर्भ दिलेले आहेत आपल्याला. संदर्भ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 1 आणि 2. पुढे बघूया आपण त्यांनी काय सांगितलेलं ह्या परिपत्रकामध्ये. महत्त्वाचा जो विषय आहे तो आपण पुढे पाहूया. आता उपरोक्त संदर्भ दिनांक 20 जुलै 2021च्या शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. म्हणजे हे प्रशिक्षण पूर्ण करणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे पाहतोय आपण संदर्भामधील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यताप्राप्त या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. नोंदणीबाबतचा सर्व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत कुणी नोंदणी करायची आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे शाळेतील जे शिक्षक आहेत, प्राथमिक असेल, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय किंवा शारीरिक शिक्षक है ना, कला शिक्षक जे मान्यताप्राप्त आहे 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. आणि पुढे काही संकेतस्थळ, काही वेबसाईट दिलेली आहे. ती कोणती वेबसाईट आहे, कसं नाव नोंदणी करायचे, काय डॉक्युमेंट लागतात ते आपण पुढे सविस्तर पाहूया. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आता पुढे बघूया आपण प्रशिक्षणाच्या नाव नोंदणीकरिता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी. म्हणजे ऑनलाईन नोंदणी करायची आहे. मग ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ही जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जायचं आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण हे जो टॅब असेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथं वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून जी पुढील काय जी प्रक्रिया असेल ती प्रक्रिया सुरू करायची आहे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची सूचना काय आहे ती आपण पाहूया. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30/4/2025 पर्यंत एकूण 12 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रशिक्षण कोणासाठी आहे तर या ठिकाणी 30/4/2025 पर्यंत म्हणजे यांची 12 वर्षे सर्व्हिस पूर्ण झालेली आहे अशा सर्व या ठिकाणी 4 ग्रुपमधील 4 गटामधील वरील शिक्षक आहेत यांना सर्वांना काय आहे हे प्रशिक्षण आहे. 12 वर्ष कंपल्सरी पूर्ण.
तिसरा नियम पाहूया आपण काय सांगितलेला आहे. निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 3/4/2025 पर्यंत एकूण 24 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. बघा इथं वरिष्ठ आहे, इथं नंतर काय निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण 2 आहेत. एक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 12 वर्षे पूर्ण आणि दुसरं नंतर आहे निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी 3/4/2025 पर्यंत एकूण 24 वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ह्याच्या दोन्हीमध्ये थोडंसं आपल्याला इथं जो सेवा आहे ना, इथं 12 वर्षे आणि इथं 24 वर्षे. पुढचा मुद्दा पाहूया आपण काय आहे तो. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 15/4/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिनांक 25/4/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाहीये. म्हणजे आता सदर प्रशिक्षण जे आहे त्याची नाव नोंदणी आपल्याला ऑनलाईन करायची आणि ऑनलाईन नाव नोंदणी करण्यासाठी जो कालावधी दिलेला आहे तो म्हणजे 15/4/2025 त्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून तर 25/4/2025 पर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन करण्याची ही प्रक्रिया चालू राहणार आहे. वेबसाईट पण त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि एकंदरीत त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुदतवाढ मिळणार नाही असं या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. ही माहिती इतरांना काय करा, नक्की शेअर करा, खूप महत्त्वाची आहे. पुढचा मुद्दा आहे 5वा. सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून बघा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहे. म्हणजे जे डाएट थोडक्यात आहे का नाही, म्हणजे हे एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. म्हणजे एकाच टप्प्यामध्ये एकाच म्हणजे तारीख जी ठरलेली असेल त्या तारखामध्ये ते घेण्यात येणार आहे ऑल याच्यामध्ये आणि विशेषमध्ये ऑफलाईन पद्धतीने होणार आहे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. चला पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे 4 गट करण्यात आलेले आहेत. आता त्या प्रशिक्षणासाठी 4 गट करण्यात आलेले आहेत. पहिला जो गट आहे प्राथमिक गट, त्याच्यामध्ये 1ली ते 4थी, 1ली ते 5वी, 1ली ते 7वी, 1ली ते 8वी आणि 6वी ते 8वी असा जो पहिला गट आहे. दुसऱ्या गटामध्ये आहे माध्यमिक गट 9वी 10वी. तिसरा गट आहे उच्च माध्यमिक गट 11वी 12वी आणि चौथा गट आहे अध्यापक विद्यालय गट. असं 4 गटामध्ये सदर प्रशिक्षणाचं काय केलेली विभागणी केलेली आहे. चला पुढे बघूया आपण. नंतर पुढचा पॉईंट बघूया आपण काय आहे ते. मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी. त्याचा 7वा मुद्दा आहे नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेल्या SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी. म्हणजे माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या व्हिडिओ पाहूनच नोंदणी करावी असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. पुढे आहे प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ BSC पोर्टल जाऊन अचूक असल्याची खात्री करावी. जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ सेवार्थ BMC पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर नाव नोंदणी करावी. म्हणजे शालार्थावर जे तुमचं काय ईमेल असेल, मोबाईल नंबर असेल, काय जी डिटेल माहिती असेल ती माहिती व्यवस्थित आपली क्लिअर आहे का, ही माहिती क्लिअर असेल लक्षात घेऊनच नंतर काय करायचे आपल्याला ह्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. जर काही दुरुस्ती असेल तर आधी दुरुस्ती घेऊन नंतर त्याच दुरुस्तीनुसारच आपल्याला पुढं सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन करायचे आहे माहिती. आता पुढं नंतर आहे शालार्थ सेवार्थ BMC प्रणालीवर अद्ययावत करायची माहिती खालीलप्रमाणे. आता काय आहे स्वतःचे नाव, देवनागरी लिपी, लिंग, जन्मदिनांक, पदनाम, UID नंबर, जिल्हा, तालुका अशी पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर आहे शाळा व्यवस्थापन प्रकार, तो कसा आहे वा समजा आहे का नाही, अंशतः आहे का 60% 40% का पूर्ण 100%मध्ये. शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक, व्यावसायिक अर्हता, सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास शैक्षणिक अर्हता, त्याचा मोबाईल क्रमांक, ईमेल ID अशी इतकी माहिती इतकी डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पुढे नंतर आहे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ सेवार्थ BMC ID ईमेल ID व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. म्हणजे हे कसं एकदम अचूक असलं पाहिजे, सगळं वेगवेगळं त्याच्यामध्ये तफावत असता कामा नाही आहे. पुढचा पॉईंट आहे
आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ सेवार्थ BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल ID वर OTP येईल. प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदणी पूर्ण करावी. तसेच आपल्या शालार्थ सेवार्थ BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येईल. प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करावी. ईमेल ID व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी. म्हणजे आपण ज्या मोबाईल ऑनलाईन नोंदणी करताना जो मोबाईल नंबर देणार आहोत त्याच्यावरच प्रशिक्षणाच्या पुढल्या ज्या सूचना असतील त्या गाईडलाईन्स असतील ते येणार आहेत. त्याचे मोबाईल नंबर देताना आपण योग्य आणि अचूक देणं आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे, नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी. आपण निवडलेला प्रशिक्षण गट, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक, विद्यालय व प्रशिक्षण प्रकार, वरिष्ठ व निवड यास पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहोत. म्हणजे माहिती भरताना अचूक भरायची. आपण नेमकं कोणतं प्रशिक्षण करत आहोत, कोणत्या गटामध्ये करत आहोत, 12 वर्षाचं आहे का 24 वर्षाचं आहे, ते आपण व्यवस्थित करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ, साहित्य, व्हिडिओ सर्व माहिती www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रशिक्षणाशी निगडित अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. म्हणजे प्रशिक्षणाच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या गाईडलाईन्स असतील, काही सूचना असतील, काही व्हिडिओ असतील तर ते आपल्याला ह्या वेबसाईटवर ह्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील असं ह्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे, या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. म्हणजे प्रशिक्षणासाठी प्रमुख अधिकारी कोण असतील तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी नमूद केलेलं आहे. पुढचा पॉईंट आहे, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. म्हणजे प्रशिक्षण शुल्क भरायचे, किती भरायचे, काय भरायचे आपण पुढे पाहूया. सदर प्रशिक्षण शुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी 2000 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे, अदा करायचं आहे, भरायचं आहे. म्हणजे प्रशिक्षणाला 2000 रुपये आपली फीस आहे असं एकंदरीत लक्षात ठेवायचं. हे शुल्क आहे ते भरणं अनिवार्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही माहिती काय करा, नक्की शेअर करा. आता पुढे पाहूया नंतर 17 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. म्हणजे 2000 रुपये जे शुल्क भरलेलं आहे प्रशिक्षण शुल्क ते परत केलं जाणार नाही असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. याबाबत परिषदेशी कोणताही पत्र व्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेच्या गाईडलाईन्सनुसार प्रशिक्षणार्थ्यांना लागू राहील याची नोंद घ्यावी. पुढे नंतर आहे, ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल. म्हणजे ज्या कालावधीमध्ये प्रशिक्षण शुल्क त्या ठिकाणी भरलेलं आहे त्याच कालावधीमध्ये ते ग्राह्य धरण्यात येईल असं या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघूया, प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावतीची PDF जतन करून ठेवावी व सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे नाव नोंदणी केल्यानंतर एक पावती मिळते. त्या पावतीवर आपण कोणतं प्रशिक्षणाचा गट निवडलेला आहे, कोणत्या कालावधीतलं निवडलेलं आहे प्रशिक्षण, ते सगळं त्या पावतीवर असणार आहे. ते आपल्या ईमेलवर मिळेल किंवा त्याची आपल्याला PDF जी असेल ती PDF आपण जतन करून ठेवणं आवश्यक आहे असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर काय, नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वरून इथं काय आपल्याला काय करायचं नाही, काही आपल्याला इथं ते काय दिलेलं आहे, संकेतस्थळ एक ईमेल दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला संपर्क साधायचा आहे. चला पुढे बघूया. आता नोंदणी केलेल्या प्रशिक्षकाचे गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी वेळोवेळी आपल्याला जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटला काय करायचं आहे, भेट द्यायची आहे. तिथं सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण त्या प्रशिक्षणाच्या संदर्भातली माहिती मिळेल असं ह्या परिपत्रकात सांगण्यात आलेलं आहे. चला बघूया शेवटचा मुद्दा काय आहे ते. प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. बघा, माध्यम कोणतं आहे? मराठी माध्यम. तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठीची सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे. उपयुक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील 4ही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनात आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास अवगत करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी आपल्याला काही क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, म्हणजे आपल्याला याच्यातून एक कळलं ह्या परिपत्रकामधून की हे परिपत्रक आपल्याला याची काय नोंदणी कशी करायची आहे, नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते डॉक्युमेंट लागते, त्याच्यानंतर शालार्थमध्ये आपण दिलेले जे माहिती असेल त्याच पद्धतीची माहिती आपल्याला प्रशिक्षणामध्ये नाव नोंदणी करताना भरायची आहे. त्याच्यानंतर हे प्रशिक्षण ऑफलाईन होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्टमध्ये हे मराठी माध्यमातून होणार आहे. ओके, इथं सांगितलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर सदर प्रशिक्षणाची माहिती आपल्याला ह्या वेबसाईटवर दिली जाणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. प्रशिक्षण पण 2 गट आहे, एक म्हणजे वरिष्ठ. ओके, चला तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण ही माहिती पाळलेलं आहे. हे शासन परिपत्रक जर तुम्हाला पूर्ण पाहायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये PDF लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे पूर्ण डाउनलोड करून घेऊ शकता. अशाच नवनवीन बातम्यासाठी, नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.